चला हरिग्राम टीमला विनंती असेल क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. हरिग्राम टीम सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज किशोर भोपी आणि रवी शेळके हे दोन फलंदाज मैदानावरती टीम अदई संघाचे फलंदाज दाखल झाले. त्यांनी पहिले षटक रामदास वाघमारे आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला संघ आहे अदई 40+ आणि दुसऱ्या बाजूला हरिग्राम 40+. या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये, चांगला फटका ऑन साइडला, क्षेत्ररक्षणाच्या डोक्यावरून चेंडू जातो आहे सीमा रेषेच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवरती येतोय दणदणीत चौकार. चौकारानं सुरुवात झाली या मॅचची आणि या 4 धावसंख्येच्या साह्यानं श्री गणेश होतोय टीम अदई 40+ संघाचा. सन्माननीय अतिथी महेशजी बोईर साहेब खारगर यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. सुनीलजी पाटील आपली या ठिकाणी वाट पाहतात. आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. पहिल्या चेंडूवरती चौकार. चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय संघाचा श्री गणेश केलाय. 3 ओव्हरची मॅच. किमान 35 धावा, 30-35 धावा धावपलकावरती आणाव्या लागतील. अन्यथा या मॅच मध्ये आपण बघितलं तर हरिग्राम संघाकडे सुद्धा चांगले चांगले फलंदाज आपल्याकडे पाहायला मिळतात. सार्थक इंटरप्राइजेस यावेळेला करते चांगला चेंडू पाहायला मिळाला. वेगवान बॅटन बॉलचा तितकासा संपर्क नव्हता. वाईड बॉलचा इशारा अंपायरचा येतोय. लालचंद गावड आपल्याला पाहायला मिळतात. मेन पंच वाईड +1. 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने 6 धावा संख्येपर्यंत सन्माननीय वासुदेव बारको पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. या चेंडूवरती पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये त्या ठिकाणी. सरळ चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. दणदणीत चौकार या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धाबा आहेत त्या 8 धाबा. चौकाराच्या मदतीने 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय हेमराजजी म्हात्रे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत. 2 चेंडू आतापर्यंत संपलेत. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 10 धावा धावफलकावरती. 3 ओव्हरचा हा सामना असणार आहे. पंचांना विनंती आहे आपण खेळाडूंना तंबी द्यायची आणि स्पीडअप करायचा आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू टप्पा पडून सरळ जातोय. विकेट किपरने केली चुकी. बॅकअप मात्र सुरेख आहे. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलचा खेळ संपतोय. आतापर्यंत चेंडू जर आपण बघितले तर 3 चेंडू संपलेत या पहिल्या षटकातील आणि धावसंख्या धावफलकावरती लागली ती 10. एखादा मोठा फटका जर आला ना तर चांगल्या स्थितीमध्ये टीम अदई 40+ आपल्याला पाहायला मिळेल. अदई 40+ विरुद्ध हरिग्राम नेरेधुंद्रे विभागातील हरिग्राम संघ आपण मैदानावरती पाहतोय. ज्यांनी सांगितलं की आम्ही पहिल्यांदाच या मैदानावरती खेळतोय, परंतु पहिल्यांदाच या विभागामध्ये सुद्धा खेळत असताना चांगला खेळ त्यांचा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला. हा चेंडू चांगला फटका. इथे ऑन साइडला क्षेत्ररक्षक ताईना ते बॉल उचलणार फेकणार तोपर्यंत थोडंसं फंबल झालं.
आणि त्यानंतर लगेचच एकेरी धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये दोन्ही फलंदाज करतायत. या 2 धावेच्या मदतीनं 12 धावा धाव फलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. संध्याकाळचं सत्र आहे, उष्णतेचा प्रभाव आता कमी आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्य आता अस्ताला जातोय आणि अगदी काही वेळाने आपण पाहतोय सूर्य अस्ताला जाईल तशी ही स्पर्धा सुद्धा समारोपाच्या दिशेने वाटचाल करेल. गोलंदाज तयार. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, बॉल अडवतायत. एक धाव पुन्हा एकदा सहजरित्या कंप्लीट केली जाते. ह्या एक ज्या धावा आहेत ना त्या तुम्हाला वाचवाव्या लागतील, त्या धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. षटकार चौकारपेक्षा ह्या धावा खरं तर दुसऱ्या इनिंगमध्ये फार महत्वपूर्ण ठरल्या जातात. या एकेरी धावसंख्येच्या मदतीने 13 धावा धाव फलकावरती लागल्यात. 5 बॉल संपलेत. शेवटचा आता एक चेंडू मैदानावरती शिल्लक आहे. शेवटचा एक चेंडू मैदानावरती शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा पुढचा चेंडू, चांगला फटका, हवाई सफर, स्ट्राईक करण्याचा प्रयत्न, फिल्डर त्या ठिकाणी होते परंतु झेल सोडला जातोय. बॉल आतमध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षक त्यानंतर दुसऱ्या चेंडूच्या पर्यंत पोहोचतील तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2च्या मदतीनं 15 धावा धाव फलकावरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बिनबाद ही महत्वाची आणि चांगली सुरुवात खरं तर टीम आदई संघासाठी आपल्याला पाहायला मिळते. धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 15 आकड्यावरती. त्यानंतर आपण पाहतोय सचिन भोईर आदई यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. 3 षटकार 3 चौकार कोणत्याही फलंदाजाने मारो त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय आदईचे आमचे सचिन भोईर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिलं जाईल. करता पक्षीयांची खैरात होतीये. धावा येणं हे उद्दिष्ट या पारितोषिकाचं आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडूवरती चांगला फटका, एलिव्हेशन कमी, 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत धावतायत परंतु बॉल अडवला आणि तोपर्यंत धाव कंप्लीट केली ती या चेंडूवरती एकच आणि एकेरी धावांच्या मदतीने 16वी धाव धाव फलकावरती जोडली गेली आहे. 16 धावा धाव फलकावरती लागत असताना बरेचसे मान्यवर या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सर्वांचं मनापासून आपण स्वागत करणं गरजेचं आहे. कारण जशी ही स्पर्धा या जशा स्पर्धेचा आपण पाहतोय उद्घाटन सोहळा पार पडला अगदी तिथून ते आतापर्यंत बरेचशा पाहुण्यांची मांदियाळी या व्यासपीठावरती आपण बघितली. हा चेंडू फिरून मारायचा होता परंतु पुन्हा एकदा बॅट अँड बॉलचा तितकासा संपर्क नाहीये. लेग बायच्या स्वरूपात याही चेंडूवरती धाव एकच मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने 17 धावा धाव फलकावरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडू आतापर्यंत दुसऱ्या ओव्हरमधले संपले. धाव फलकाला रोख लावला, धाव फलक बांधून ठेवलाय ते गोलंदाज महेश, या गोलंदाजानं महेश जाधव त्यांना आपण गोलंदाजी करताना पाहतोय. अगदी 10-12 पावलांचा रनअप आणि त्यानंतर चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकताना पाहायला मिळतील. हा शॉर्ट पिच इथे मात्र एलिव्हेशन कमी होतं. प्रॉपर कनेक्ट करणं गरजेचं होतं. बॅटवरती बॉलला घेता आलेलं नाही आणि त्यानंतर मात्र 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केले जात आहेत. आता इतके दुःखेचे काम चलनेवाला नाहीये. तुम्हाला 30-35 धावसंख्येचं टार्गेट तुम्हाला उभं करावं लागेल समोर खेळणाऱ्या हरिग्राम 40+ संघाविरोधात खेळत असताना. अन्यथा हरिग्राम संघ चांगल्या अवस्थेमध्ये मजबूत अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बोल तयार. पुन्हा एकदा महेश जाधव बॉलिंग मार्कवर. आतापर्यंत चेंडू संपलेत ते 3. अजूनही 3 चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत. 19 धावा. पहिल्या षटकाच्या तुलनेमध्ये जो धावसंख्येचा आलेख होता ना तो आता कमी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाची विवरचना या ठिकाणी वारंवार बदलली जाते कारण दोन्ही फलंदाज फार महत्वपूर्ण आहेत आणि या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज. हा चेंडू हवाई सफर उंचावरून मारलाय. उंची जास्त, लांबी कमी. फिल्डर येत आहेत बॉलच्या खाली परंतु झेल जोडला जातोय. सेफली जमिनी चेंडूवरती लँड होतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा या चेंडूवरती धावा मिळत आहेत. एकच धावा आणि एकेरी धावा संख्येच्या मदतीनं 20 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 4 बॉल संपलेत. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. अगदी संत आणि सावध क्रिकेट बॅटिंग करणाऱ्या आदई 40+ संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. परंतु विकेटच्या प्रतीक्षेमध्ये आहे ती टीम हरिग्राम. विकेट मिळवावी लागेल, चूक करण्यास भाग पाडावं लागेल. वेगवान वेग होता ते सरार चेंडू फेकला. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. सरळ चेंडू जातोय बॅकवर्ड क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि बॉलला अडवतील तोपर्यंत पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने 21 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 21 धावा धाव फलकावरती लागल्यात. अजूनही शेवटचा एक बॉल मैदानावरती बाकी असेल.
षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅच लगेच चालू करायची आहे. गोलंदाजी मार कर गोलंदाज पुन्हा एकदा महेश जाधव तयार. शेवटचा एक बॉल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. हा चेंडू फिरून मारला जातोय. पाठवलाय बॉलला. फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे येतोय. बरेचशा कालावधीनंतर दणदणीत षटकार आणि या षटकाराच्या सहाय्यानं चांगल्या अवस्थेमध्ये टीम पोहोचताना पाहायला मिळते. आधी 40+. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 27 धावा धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतील. या विभागाचे आपण पाहतोय उद्योगपती म्हणून ज्यांची ओळख आहे ते सन्माननीय अतिथी पी.के. शेठ पाटील, प्रभाकर शेठ पाटील आणि त्यांच्या समवेत संजोगजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत. दोन्ही मान्यवरांना विनंती या आपण व्यासपीठावरती. अदई ग्रामस्थ मंडळ अदई 40+ या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत. गोलंदाज तयार. तिसऱ्या ओव्हरमध्ये नरेश जाधव आपल्याला पाहायला मिळतात. मगाशी मंगेश जाधव आपल्याला पाहायला मिळाले. नरेश जाधव या ठिकाणी आपल्याला येते. गोलंदाजी मार्कर. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतो. वेगवान पतीचा होता. उत्तर नव्हतं फलंदाजाकडे आणि प्रभाकर शेठ पाटील आणि संजोग शेठ पाटील या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या विभागाचे दमदार उद्योजक यांच्या माध्यमातून कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्यानं भरीव योगदान त्यांच्या माध्यमातून दिलं जातं आणि आज क्रीडा क्षेत्रामध्ये 40+ सामने पाहण्यासाठी ते या व्यासपीठावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं मनापासून धन्यवाद. पहिला चेंडू संपलाय. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण बघितलं तर 27 आकड्यावरती धावफलक स्थिरावलंय. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 4 बॉल पहिल्या इनिंगच्या समाप्तीसाठी मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. फलंदाज अनिल काकडे मैदानाच्या आतमध्ये एंटर करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज अनिल काटे मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. अनिल काकडे मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. गोलंदाज तयार. हा चेंडू फक्त दिशा दिले. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॉल अडवतील आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती मिळतात. आता स्ट्राईक चेंज होते. रवी शेळके 8 बॉलमध्ये 17 धावांची इनिंग त्याने आतापर्यंत साकारली. त्यांच्यामध्ये क्षमता आहे तर मोठे फटके मारायची. कारण उंची आपण बघितली ना तर एक चांगली हाईट आपल्याला त्यांची पाहायला मिळते आणि त्याचा उंचीचा उपयोग त्यांना या मॅचमध्ये आतापर्यंत होतोय. 3 चेंडू संपलेत आणि फक्त आता 3 चेंडू मैदानावरती बाकी. एक बॉल तयार. हा पुढचा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटमधून खेचलाय. फिल्डर धावतायत जीवाच्या आकांतानं. बॉल अडवतायत. चेंडूची फेकी होणार तोपर्यंत एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र बाल बचावले फलंदाज आणि त्यानंतर 2 धावा मिळाल्या. 2च्या मदतीने टोटल धावा संख्या जाऊन पोहोचली आहे 30 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 बॉल संपले तर 30 धावा धावफलकावरती लागल्यात. एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज अनिल आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईक एंडवरती चांगला फटका सजवला रवी शेळके. परंतु 1-2 मोठे फटके, एखादा षटकार, एखादा चौकार एक चांगली स्थिती निर्माण करून देईल टीम आदई संघासाठी. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. जे मनामध्ये त्यांनी टार्गेट सेट केलं होतं ना त्या टार्गेटपर्यंत ते पोहोचलेत. हरिग्राम संघ या संघाला सुद्धा कमी लेखता कामा नये. नेरे दुंदळ विभागातील एक दमदार संघ आहे. बरीचशी मैदानं त्यांनी सुद्धा गाजवली आहेत आणि त्या विभागामध्ये त्यांचं सुद्धा नाव आहे. आदई संघाविरोधात खेळत असताना यावेळेला मात्र फिरून मारायचा आहे. क्रॉस द लाईन फसवलं गेलं. बॉलला वळण दिलाय. बॉल थोडा खाली राहतोय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा धावफलक जर बघितलं तर 30 धावांवरती स्थिरावलंय. खरं तर आजच्या दिवसामध्ये खिडूकपाडा संघाचा फार चांगला खेळ पाहायला मिळाला. दादा भोईर यांनी तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली. गोलंदाजी असेल, बॅटिंग असेल, खरं तर ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारे ते खेळाडू. षटकार चौकारांची आतिषबाजी आपल्याला खिडूकपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. चिठ्ठी सुद्धा त्यांच्या बाजूने लागली. म्हणजे खरं तर नशिबाची साथ सुद्धा त्यांना या मॅचमध्ये खिडूकपाडा संघाला फार राखताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 या ठिकाणी होतंय समाप्त. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावा संख्या जाऊन पोहोचली ती टोटल 30 या आकड्यावरती. शेवटचे 3ही चेंडू आपण जर बघितले ना तर फार चांगले पडले गेले. येणाऱ्या 18 बॉलमध्ये विजयासाठी गरज असेल टीम हरिग्राम 40+ संघाला 31 या धावसंख्येची.
आपण पाहतोय हेमराजजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी दिलं गेलंय. त्यांचा आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया आणि त्यांना विनंती असेल आपण साहेब पुढे यायचंय. आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. साहेबांना विनंती आपण यापुढे आमचे मुख्य आयोजक या स्पर्धेचे सुनीलजी पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी आणि सचिनजी खाडेकर यांच्या माध्यमातून शुभ सन्मान साहेबांचा या ठिकाणी केला जातोय. मायेची उपदारशाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण पाहतोय मान्यवरांचा यथोचित सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय. त्यानंतर या विभागाचे उद्योगपती प्रभाकर शेठ पाटील त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रभाकर शेठ पाटील यांना विनंती असेल आपण यायचंय पुढे आणि त्याने त्यांच्या समवेत असणारे त्यानंतर सन्मान्य अतिथी संजोगजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रत्येक मान्यवरांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. भारतीय संस्कृती अथोती देवभव या संस्कृतीचं जतन आपल्याला पाहायला मिळतोय आणि या सर्वीचं जतन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातोय. प्रत्येक मान्यवराचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. त्यानंतर सन्माननीय सम्राट दादा पाटील यांना सुद्धा विनंती दादा या आपण पुढे आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्मान्य अतिथी एस एस कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर परेश शेठ पाटील साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत. मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू होताना आपल्याला पाहायला मिळतेय. पहिला चेंडू डिलिव्हर्ड मैदानाच्या आतमध्ये होतोय. पहिला चेंडू मैदानावरती खेळला जातोय. डॉट 31 धावसंख्येचा टार्गेट आहे आणि हे टार्गेट पार करत असताना आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली. महेश जाधव आणि सचिन हे दोन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. परागजी भोपी साहेब पंचायत समितीची उमेदवार आमचे नितलशे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना सुद्धा विनंती आहे दादा आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. गोलंदाज सय्यार हा पुढचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फार चांगले एफर्ट्स त्यांचे आपल्याला पाहायला मिळाले. बॉल अडवतायत, स्वतःला झोकून दिलाय चेंडूवरती आणि धाव मिळणार या चेंडूवरती एकच आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाचा श्रीगणेश होतोय. 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि एक धाव फलकावरती लागले. जो संघ करते सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळते आणि या दोन संघादरम्यान जो संघ जिंकेल ना तो दुसऱ्या मॅच मध्ये आपण बघितलं तर खिडूकपाडा संघाच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. परंतु विकेट हॅट्रिक साठी 1,000 रुपयाचं पारितोषिक सचिन भोईर आदई यांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय. गोलंदाज सय्यार, गोलंदाज जुमारकर, चला मॅच चालू करायचे. फिल्डिंग टीमला विनंती असेल आदई बॉल तयार. हा पुढचा चेंडू चांगला फटका खेचण्याचा प्रयत्न. बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये. मोठा स्ट्रोक खेचायचा होता. स्वतःवरती नाराज आहे फलंदाज महेश जाधव. हरिग्राम टीमचा हा एक हुकमी एक्का आहे. बरीचशी मैदानं या खेळाडूने गाजवली
परंतु या मॅच मध्ये थोडंसं अपयश आतापर्यंत येताना पाहायला मिळते. सन्माननीय सचिनजी घरत, सचिन घोडविंदे स्ट्रायकर एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, बॉल तयार. हा पुढचा चेंडू खेचून खेचायचा होता, परंतु पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा हा बॉल फिल्डरने केली चुकी. तू मैं अशी गफलत, आणि इथे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. खरं तर करीबी मामला होता आणि खरं तर असं वाटलं होतं ही धाव कंप्लीट होईल, परंतु दोन्ही फलंदाज अडखळले. कॉलिंग नव्हतं यावेळेला आणि बघू आता का बघायला लागेल. खरं तर पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी चेक केलं जातोय आणि फलंदाज या चेंडूवरती होतोय बाद. बे हा नॉट आउट आहे फलंदाज. फलंदाज या ठिकाणी खरं तर नॉट आउट आहे असं वाटलं होतं. बॅट हवेमध्ये आहे, परंतु अनिल टेंबे आमचे क्वालिफाईड अंपायर आणि त्यांनी सांगितलं का फलंदाज या ठिकाणी नॉट आउट आहे. आणि कित्येक काळ त्यांनी आपल्याला पाहायला मिळत आहे का क्रिकेट या क्षेत्रामध्ये अंपायरच्या दुनियामध्ये त्यांनी घालवलाय. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांना त्या ठिकाणी का बोलवलं जातं ते या ठिकाणी आता ते पुन्हा एकदा सिद्ध करतायत. जो त्यांनी आतापर्यंत त्यांचा अनुभव होता तो या ठिकाणी पणाला लावला आणि अगदी करडी नजर आपली त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज मात्र नॉट आउट या ठिकाणी घोषित केला जातोय. 4 बॉल आतापर्यंत संपलेत, 2 धाबा धावफलकावरती लागल्यात. बोल तयार, टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा हा चेंडू, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, अंधे तुंदे फटकेबाजी पाहायला मिळतेय. डॉट बॉल पुन्हा एकदा येतोय. डॉट बॉलचं पर्सेंटेज असंच जर वाढत राहिलं तर या चेंडू आणि धावांमधलं अंतर मात्र आपण पाहतोय वाढताना पाहायला मिळेल. आणि हे अंतर तुम्हाला कमी करायचं असेल, विजयाच्या समीप जायचं असेल तर ह्या धावा तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती बनवावे लागतील. षटकार चौकारांची आतिषबाजी तुम्हाला करावी लागेल. बॉलर पुन्हा एकदा तयार, शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हा पुढचा बॉल, गोलंदाज तयार. उलटा स्वतः प्रॉपर कन्वर्ट करता आलेला नाहीये, क्षेत्ररक्षक या ठिकाणी कोणी नाहीये. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या पलीकडे. या चेंडूवरती लगावला जातोय शेवटच्या क्षणाला चौकार, परंतु या चौकाराने तितकासा फरक फिल्डिंग करणाऱ्या आधी टीमला पडणार नाहीये. चौकाराच्या सहाय्यानं 6 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. अजूनही 12 चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 25 धावसंख्येची. 12 चेंडूमध्ये बनवायचे 25 धावा. बारा चेंडूमध्ये 25 धावसंख्येची गरज आहे. एकनाथ सन्मान्य आपण पाहतोय चिंद्रनचे आमचे एकनाथजी देशकर साहेबांनी त्यांच्या माध्यमातून 20,000 रुपये या ठिकाणी या स्पर्धेसाठी डोनेशन दिलं गेलंय. त्यानंतर जगन्नाथजी भोपी त्यांच्या माध्यमातून 2,000, त्यानंतर संजय राय साहेबांच्या माध्यमातून जे ह्या गावचे जावई आहेत त्यांच्या माध्यमातून 4,000 रुपये. त्यानंतर उत्तम पाटील साहेब यांच्याकडून आपण पाहतोय 2,000 रुपयाचं पारितोषिक डोनेशन या ठिकाणी दिलं गेलं. त्यानंतर आशिष भरत पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी दिलं गेलं. त्यानंतर सुरेश टेंबे आणि रामचंद्र रोगनाथ अबुलकर साहेबांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी दिलं गेलं. त्यानंतर रवींद्र भोईर यांच्या माध्यमातून 4,000 रुपये असतील. त्यानंतर मोहन भोईर यांच्याकडून 2,000. त्यानंतर सुजित पाटील यांच्याकडून 4,000. हेमंत म्हात्रे यांच्याकडून 5,000. हेमराज म्हात्रे यांच्याकडून 5,000 आणि संदीप जोशी यांच्याकडून 4,000. या सर्व गोडगुणी दात्यांचा आपण मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद व्यक्त करूया. खरं तर मोलाची साथ त्यांची या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभताना पाहायला मिळते.
आजच्या दिवसामध्ये खरं तर फार चांगली मेजवानी आपल्याला सर्वांना खायला मिळाली. खरं तर 40 किलो तब्बल चिकन या स्पर्धेच्या माध्यमातून शिजवलं गेलं. एखाद्याच्या हळदीला तेवढं चिकन असतं, एवढं चिकन आज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि जो कोणी प्रेक्षक असतील, खेळाडू असतील, पाहुणे असतील, जो कोणी या स्पर्धेमध्ये येईल त्यांना ते जेवणाची सोय त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. चेंडूवरती बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. विकेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॅकवर्ड क्षेत्रामध्ये चेंडूवरती धाव मिळतील एकच आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीनं 8 धावा धाव फलकावरती या ठिकाणी लागल्या गेल्यात. स्वामी आपण पाहतो यांच्याकडून 20 किलो चिकन या स्पर्धेसाठी डोनेट करण्यात आलं आजच्या दिवसामध्ये. त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. त्यानंतर पराग बोपी यांच्याकडून 10,000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी आलंय. त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. बोला तयार, पुन्हा एकदा हा पुढचा चेंडू. चांगला फटका, प्रॉपर टायमिंग, उडवला जात आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर पाठवलाय, षटकार ठोकलाय आणि षटकाराच्या मदतीनं 14 धावा धाव फलकावरती ठोकली जाईल. थँक्यू डीजे. या षटकाराच्या मदतीने 14 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि विकेट हॅट्रिक साठी आपण पाहतोय सचिन भोईर आदई यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक कायम आहे. या चेंडूवरती चांगला फटका, चेंडू सरळ पाठवलं चेंडूला चौकारासाठी आणि चौकाराच्या मदतीने ज्या 2 फटक्यांची गरज होती ते फटके सजवले गेले. या ओव्हरमध्ये शेवटच्या क्षणाला आक्रमण पाहायला मिळालं. या चौकाराच्या मदतीने 18 धावा धाव फलकावरती लागल्या जातील. 31चं टार्गेट होतं आणि हे टार्गेट पार करत असताना 18 धावा धाव फलकावरती लागल्या. त्यानंतर सन्माननीय परागजी भोपी नितिळस यांच्या माध्यमातून 10,000 रुपये या स्पर्धेसाठी रोख रक्कम आपल्याला पाहायला मिळते दिली गेली. त्यांचा आपण मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद व्यक्त करूया. नितिळस पंचायत समितीचे ते उमेदवार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय पारितोषिकांची खैरात करतर या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. 4 बॉल संपलेत, अजूनही 2 चेंडू मैदानावरती बाकी आहे. यात गोलंदाजी मार्कर गोलंदाज निलेश वाघमारे आपल्याला पाहायला मिळतो. याच निलेश वाघमारेनं मगाच्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक घेतली होती आणि तोच आता गोलंदाजी मार्कवर त्याच्यावरती आक्रमण म्हणजे महत्वाचा गोलंदाज त्याला चोप दिला जातोय. पुन्हा एकदा चांगला फटका आडव्या बॅट मधून. खरं तर विजयाच्या समीप जाण्याचं काम या ठिकाणी केलं जातोय. आक्रमण चढवलं, बॉलला पाठवलं सीमा पार, येतोय दंड आणि षटकार आणि षटकाराच्या मदतीनं 24 धावा लागल्या धाव फलकावरती. गरज आहे ती फक्त 7 चेंडू मध्ये 7 धावसंख्येची. सन्माननीय प्रतीकजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. 5 चेंडू मध्ये आपण पाहतोय 18 धावा खर्च केल्या गोलंदाजानं. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका, ज्या दिशेनं आला त्या दिशेला पाठवलं. क्षेत्ररक्षक दिवाच्या आकांतानं बॉल पर्यंत धावतील, बॉलला स्टॉप केलंय. 2 मिळाल्या, तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केली गेली ती 2 फलंदाजाच्या माध्यमातून आणि या 3 धावेच्या सहाय्यानं 27 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. शेवटचे आता 6 चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती फक्त 4 धावांची. आणि प्रतीकजी पाटील या ठिकाणी आले, त्यांच्या माध्यमातून 5,000 रुपये या स्पर्धेसाठी दिले गेले. त्यांचं सुद्धा आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. शेवटचे आपण पाहतोय 6 बॉल विजयासाठी गरज आहे ती 4 धावसंख्येची. आणि खिडूकपाडा टीमच्या कॅप्टनला विनंती असेल दादा भोईर आपण टॉस साठी व्यासपीठाच्या समोर यायचंय. खिडूकपाडा टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी येऊन थांबायचंय. जशी ही मॅच संपेल तशी लगेचच आपण पाहतोय दुसऱ्या मॅचला सुरुवात करणार आहोत. सन्माननीय जिनेशजी पाटील साहेब उपसरपंच वाहुंजे ग्रामपंचायत त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. साहेब या ठिकाणी आले, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. शेवटचे 6 बॉल आणि गरज आहे ती 4 धावसंख्येची. एक मोठा फटका हा सामना फिनिश करेल.
तर एकाच दोन विकेट एकाच दोन निर्धाव चेंडू या सामन्यामध्ये पुनरागमन करून देताना पाहायला मिळतील टीम अदई 40+ संघाला. गोलंदाजी मार्क गोलंदाज सय्यार. अनिल रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, सगळं काही सुरळीत चालू आहे आणि अशा वेळेला मध्येच वेडेपणा केला गेला, परंतु नशिबाची साथ मिळाली या चेंडूवरती टीम हरिग्राम संघाच्या फलंदाजाला. एक धाव मिळाली जाईल आणि आता गरज असेल ती 6 बॉलमध्ये 3 धावसंख्येची. रिव्ह्यू घेतला काय वाईड साठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय. फिल्डिंग टीमचा कॉल येतोय. पेअर डिलिव्हरी रिव्हर्स खेळलेला हा चेंडू होता. अमन ब्रिगेड आणि रियांश 11 वलप संघाकडून आपण यांच्याकडून आपण पाहतोय 5,000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी आलंय. बॅटिंग कर लाईनच्या आतमधून बॉल गेलाय. बॉल हा लाईनच्या आतमधून गेलाय. चला 12वा आपला आहे का गेलाय का बरोबर. चला 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. चांगला फटका ऑन साइडला आणि ते 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चांगली फिल्डिंग होते. चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळतोय, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावेच्या मदतीने अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती जाऊन टीम पोहोचली आहे ती हरिग्राम 40+. 4 चेंडू मध्ये गरज आहे ती 2 धावांची. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. बॉल तयार. हा पुढचा चेंडू गोलंदाज तयार. फिरून मारण्याचा प्रयत्न. 4 मध्ये 2 ची गरज आहे. 1 मिळाली आहे आणि बघा आता सावध क्रिकेट चालू आहे दोन्ही फलंदाज दरम्यान. त्यांना माहिती आहे आपण विजय जवळजवळ निश्चित केलाय. शेवटचे 3 चेंडू आणि 1 धावेची आता गरज असेल. शेवटचे 3 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. चला खिडूकपाडा टीमचा कॅप्टन दादा भोईर आपण लगेच यायचंय. हा बघा अनिल टेंबे आम्हाला सांगतात नाही तर 2 ओव्हरची मॅच खेळवली जाईल. बोला तयार. तीन चेंडू मध्ये 1 धावसंख्येची गरज. चांगला फटका इथे मात्र सजवला जातोय. बॉल अडवला असता तर कदाचित 10 विकेट मिळाली असती, परंतु हा सामना जिंकलाय. दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम हरिग्राम 40+ या संघानं आणि खरं तर परास्त व्हावं लागलं या स्पर्धेतून अदई 40+ या संघाला. वस्तू रूपी देणगी या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. विश्वनाथ म्हात्रे यांच्याकडून 30 किलो तांदूळ, त्यानंतर अनिल टेंबे आणि गणेश टेंबे